नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक किल्ले बांधले, मात्र ऊन पाऊस वारा तर सोडा, शत्रूंचा मारा देखील या गडकिल्ल्यांनी सोसला। मात्र हे गडकिल्ले कधीही कोसळले नाही, ते अभेद्य राहिले। मात्र ज्यांचे गडकिल्ले कधी कोसळले नाही त्यांचं स्मारक मात्र आज कोसळलं आणि हे बघून मनाला वेदना झाल्या आणि म्हणून या विषयाचं तथ्य तुमच्या समोर मांडावं असं वाटलं। शिवाजी महाराजांबद्दल तुमच्या आमच्या मनामध्ये नितांत आदर आहेच आणि म्हणून सोबतच या घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून कमेंटमध्ये जय शिवराय अगोदर लिहायला विसरू नका। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा सोमवारी कोसळला। खरं तर गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच पुतळ्याचं अनावरण केलं होतं। केवळ 8 महिन्यातच हा पुतळा कोसळल्यामुळे सरकारवर आता टीका होत आहे। या घटनेनंतर विरोधी पक्ष काँग्रेसने भाजप सरकारवर टीका करत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महापुरुषांनाही सोडलं जात नसल्याचा आरोप केलाय। तर भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचल्याचं असल्याचं देखील काँग्रेसनं म्हटलेलं आहे। नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। मात्र आता तब्बल 8 महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला आहे। महाराजांचा हा पुतळा कोणी बनवला होता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुतळा नौदलानं बांधल्याचं म्हटलंय। हा पुतळा मेसर्स आर्टिस्टने तयार केला होता आणि याचा मालक जयदीप आपटे आहे आणि हा कंत्राटदार ठाण्याचा असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। जयदीप आपटे यांनी सप्टेंबर 2023 मध्ये हा पुतळा बनवण्याचं काम सुरू केलं होतं आणि डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण झालं होतं। म्हणजे खूप वेगानं हे काम त्यांनी केलं होतं आणि या 35 फूट उंच पुतळ्याचं अनावरण गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिनाच्या समारंभात मोठ्या थाटामाटात करण्यात आलं। गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि सुसाट्याचा वारा होता आणि त्यामुळे हा पुतळा कोसळला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। मात्र ऊन पाऊस वारा सहन करू शकेल अशा प्रकारचं इंजिनिअरिंग करून पुतळा उभारला नाही का? बुर्ज खलिफा 2722 फूट उंच आहे। 45 किलोमीटर प्रति तास वेगानं तर सोडाच, 50-60 किलोमीटर प्रति तास वेगानं जरी वारा आला तरी सुद्धा बुर्ज खलिफा आतापर्यंत कोसळलेली नाहीये, पडलेली नाहीये। पुतळा पडल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ही घटना दुर्दैवी आहे। हा पुतळा नौदलाने बसवला होता, त्यांनी त्याची रचनाही केली होती, परंतु 45 किलोमीटर प्रति तास वेगाने वाऱ्यामुळे तो पडला आणि खराब झाला। मुळात हे वाक्यच बेजबाबदार आहे असं मला वाटतं, कारण वारा आणि पाऊस यामुळे पुतळा खराब झाला आणि कोसळला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटणं हे दुर्दैवी आहे। याचा अर्थ वारा आणि पाऊस सहन न करणारा तो पुतळा होता का? चुकीचं आर्किटेक्चर ते बनवलं गेलं होतं का असा प्रश्न उपस्थित राहतो। जर आर्किटेक्चर चुकीचं होतं तर मग त्याला अप्रूव्हल कसं मिळालं आणि कोणी दिलं? अप्रूव्हल देणाऱ्याला किती टक्केवारी मिळाली? क्वालिटी चेक झालं नाही का? याची सविस्तर चौकशी होणं आता गरजेचं आहे। जयंत पाटील काय म्हणाले ते बघूयात। आता खुद्द महाराष्ट्राचा आणि भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील यांनी असाच काहीतरी घोटाळा केलेला असणार आणि त्यामुळं हा पुतळा आज कोसळला किंवा तिथल्या परिस्थितीला तोंड देऊ शकला नाही याची जबाबदारी ही या महाराष्ट्र सरकारची आहे। संभाजीराजेंनी देखील या अगोदरच या संदर्भात अवगत केलं होतं, मात्र त्यांच्या त्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळं आता राजे काय म्हणाले ते बघूयात। पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला। मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाई गडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती। या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही। अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकारानं बोलणार? आता या ठिकाणी पुनश्च महाराजांचं उचित स्मारक उभारणं गरजेचं आहे, पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या ईर्षेत परत काही गडबड करू नये। उशीर होऊ दे, पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय। तर सुप्रिया सुळेंनी देखील आंदोलन करून या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। काय कारवाई झाली पाहिजे असं निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या व्यक्तींवर आणि ही साखळी असणार आहे टक्केवारीची। पूर्ण चौकशी होऊन यांना काय शिक्षा द्यावी कमेंट नक्की करा आणि या घटनेबद्दल तुमचं मत नक्की कळवा। पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत रजा घेतो। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।